नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राची श्रमपरिहार वर्षा सहल नेरे वाजे येथील प्रावी फार्म हाऊस येथे शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती। यावेळी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांनी उपस्थित पत्रकारांना पत्रकारितेतील आव्हाने आणि योग्य दिशा याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले आणि सन्मानित देखील केले। गप्पा गाणी यांनी सदर कार्यक्रमात बहार आणली। फार्म हाऊसवर ग्रुपमधील काही पत्रकारांनी स्वादिष्ट जेवण बनवले होते, त्याचा स्वाद सर्वांनी घेतला। शेजारी असलेल्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेतला। निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या फार्म हाऊसमध्ये अनेकांनी छानशी फोटोग्राफी केली। सदर वर्षा सहलीसाठी कार्यक्रमाला डॉक्टर अशोक म्हात्रे, अलंकार भोईर, डॉक्टर वैभव पाटील, ज्ञानेश्वर कोळी साहेब, शैलेश ठाकूर, मिलिंद खारपाटील, विश्वनाथ गायकवाड, राजू शेठ नायक, सचिन घबाडी, अरुण चवरकर, विशाल मोतीराम डाके, निलेश उपाध्याय, संतोष जांभळे, संजय गुप्ता, अशोक घरत, श्री आदित्य वाघ आदी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राचे सदस्य उपस्थित होते। श्रमपरिहार वर्षा सहल यशस्वीरित्या संपन्न झाली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, पनवेल। नमस्कार। आज पत्रकार उत्कर्ष समितीचा एक श्रमपरिहार कार्यक्रम इथे आहे नेरा वाजे येथील पारवी फार्म हाऊसवर। तर हा इथे आयोजित करण्याचा उद्देश काय आहे? ऍक्च्युली आपण मागच्या 11 मे 2026 या दिवशी पत्रकार उत्कर्ष समितीचा वर्धापन दिन सोहळा आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं। हे आयोजन एवढ्या भव्य प्रमाणात झालं की सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रभरात त्याची चर्चा झाली आणि हे केवळ माझ्या या कर्मठ अशा ह्या सगळ्या साथीदारांमुळे, या सहकाऱ्यांमुळेच शक्य होतं आणि त्यांच्या या मेहनतीला आम्ही कुठेतरी पुन्हा आपलं थोडंसं जे काय आपण खूप कष्ट घेतलेले आहेत त्याच्यासाठी हे श्रमपरिहार आणि वर्षा सहलचं आयोजन आज इथे या पारवी फार्म हाऊस केलेलं आहे। पत्रकारांना तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता? पत्रकार बांधवांना माझी एकच सांगणं आहे की पत्रकारिता करताना आज क्षेत्र जे आहे खूप वाढलेलं आहे, कारण याच्यामध्ये मूळ पत्रकारिता की जी प्रिंट मीडिया असेल, परंतु इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आज सोशल मीडिया हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। तळागाळातील एक सामान्य व्यक्ती सुद्धा आज सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारासारखं आचरण करतो, परंतु जे 24 तास तुमच्यासारखे अहोरात्र पत्रकारिता करून समाजातील अन्याय अत्याचाराला वाचा फोडतायत, खरं तर ह्या पत्रकारांसाठी शासनाने अधिक काहीतरी चांगलं पावलं उचलणं, त्यांच्यासाठी योग्य सुविधा देणं याची मागणी आम्ही वारंवार शासनाकडे करत आहोत आणि लवकरच त्याच्यात यशस्वी होऊ अशी अपेक्षा आहे। हे वाजे येथील निसर्ग सौंदर्याने नसलेल्या फार्म हाऊसवर जिथे मलंगगडचं दर्शन घडतं अशा ठिकाणी तुम्हाला घ्यावंसं का वाटलं? कारण आज आपण मुळात ज्या विभागात राहतोय हा सगळा शहरी भाग आहे आणि शहरी भागामध्ये पोल्युशन, तिथलं खूपच वाढलेलं प्रदूषण, प्रत्येकावर असलेला मानसिक तणाव आणि एकूणच वाढलेल्या जबाबदाऱ्या या सगळ्यातून आपल्याला थोडंसं काहीतरी रिलॅक्स मिळावं, एक दिवस आपण आपल्यासाठी जगावं, त्या पत्रकार बांधवांनी आपल्यासाठी थोडासा वेळ काढावा, म्हणूनच आज या निसर्गरम्य स्थळी की आपल्या पाठीमागे आपण पाहतोय श्री मलंगगड आहे किंवा संपूर्ण आज या पावसामुळे इथे हिरवळ आहे आणि ह्या अशा शांत वातावरणात सगळ्यांनी एक दिवस एन्जॉय करून आपला हा दिवस साजरा करावा आणि त्याला एक चांगलं नैसर्गिक ठिकाणी मिळावं यासाठीच ही जागा निवड। आवाज महामुंबईच्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद। आणि पत्रकार उत्कर्ष समितीचे तुम्ही प्रमुख आहात, तर तुम्ही पत्रकारांसाठी अजून मोठ्या जिद्दीने असंच काम करावं या अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। मैत्रीच्या या पावसात आनंदाचे क्षण बरसू दे, हास्याच्या प्रत्येक लाटेवर आपुलकीचे फुल फुलू दे। शब्दांनी समाज घडविणारे आपण सारे पत्रकार आज मात्र निसर्गाच्या सानिध्यात होऊ या आनंदाचे शिल्पकार। नाते जपू, मने जोडू, हसत खेळत दिवस घालू, पत्रकार उत्कर्ष समितीचा मान सन्मान
आपण सर्वजण मिळून वाढवू. कार्याने मिळते ओळख, माणुसकीने मिळते मान, एकोप्याने घडते यश. हाच आपल्या समितीचा अभिमान, हाच आपल्या समितीचा अभिमान. धन्यवाद.